कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी जयदेवराव, पण आम्हाला लगेच निघायला लागणार आहे। काय आम्ही शाळेतनं डायरेक्ट आलो ना इकडे, आणि आता काय झालं की शाळा सुटायची वेळ झाली, तेव्हा निघणं अगदी भाग आहे आम्हाला। हो हो, नाही म्हणजे प्लीज या ना आपण। आणि सॉरी बरं का, तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला। नाही त्याचा काही प्रश्न नाही, पण डॉक्टर काय म्हणतात ते आम्हाला कळवा। आणि जर विशेष काय नसेल तर तिला घरी घेऊन जा, आराम करू द्या तिला। आणि हा, उद्या शाळेत नाही आली तरी चालणार आहे। अहो ती कुठली घरात थांबायला? तिला किती वेळा सांगितलं की रजा काढ रजा काढ, पण ऐकतच नाही हो पोरगी। नाही नाही, मी देखील सांगून थकलोय बघा तिला। नाही पण जरा काळजी घे, आराम कर म्हणावं। तिच्या खूप रजा शिल्लक आहेत अजून। आणि हा, काही लागलं तर मला कळवा। हो हो नक्की कळवतो सर। आणि धन्यवाद बर का तुमच्या सगळ्यांचेच। नाही येतो। तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय। काय झालं? काही सिरियस आहे का? ते सगळं तुम्हाला डॉक्टरच सांगतील। आई साहेब, ओ आई साहेब, काय झालं? मगाशी कोणाला फोन केलता? ते फोन झाल्यापासून गपच आहे। फुलपगारानं फोन केलता। काय आजारी आहेत काय फुलपगारी सर? शाळेत बी दिसले नाही। नाही, त्यांचं कोणीतरी पाहुणे आजारी आहेत म्हणून दवाखान्यात गेलेत। जवळच असेल कोणतर? काय माहित, आम्ही काही विचारलं नाही। नाही, कोणतर महत्वाची व्यक्ती असणार, त्याशिवाय फुलपगारी सर दांडी मारणार नाही। आपण फुलपगारांसाठी व्यक्ती नाही, शाळा महत्वाची असली पाहिजे। काय पण कोण नक्की आजारी आहे? काय नावगाव काय सांगितलंच नाही? नाही, आम्ही काही विचारलं नाही त्यासनी। जाऊ दे, तुम्ही आता रागू नका उगाच त्यांच्यावर। आमचं काय डोसकं फिरलंय काय उठता बसता त्यांना रागवायला? हा, तसं नाही, तो दवाखाना किती लांब आहे हो अजून? हा, झालं येईलच आता। अक्षरा, अगं काय झालंय तुला? अगं बाबा, तुम्ही इथे कसे काय? फुलपगारांनी आम्हाला फोन केला म्हणून आम्ही आलो इथे। अक्षु, काय झालंय ग? पुन्हा चक्कर आली का? तरी तुला कालच सांगितलं होतं ना आपण डॉक्टरांकडे जाऊ म्हणून, तू ऐकत नाहीस ग अक्षरा। अगं आई, डॉक्टर, काय झालं हिला? म्हणजे मागे पण हिला एकदा दोनदा चक्कर आली होती। काही सिरियस आहे का? हा, हो सिरियसच आहे। काय झालंय डॉक्टर? बसा तुम्ही, सांगते मी। बस आई, बसा। या फुलपगाराला निघ म्हणलं होतं तर अजून ह्यो इथंच। नेमकी अधिपतीने ह्याच हॉस्पिटलला गाडी आणली। आता काय करावं? चला की आई साहेब। हा? काय झालं? नाही काय नाही। बरं चला की, उतरा की मग, चला। नाही, इथं न ग। अहो आता ह्योच दवाखाना जवळ आहे, त्यामुळे मी पडदेशी इथं आणली हो। असं झालं? नाही, ह्यो जवळ आहे पण दवाखाना काही चांगला नाही। आपण दुसरीकडे जाऊ, हे दवाखाना बघूनच आमचं डोसकं आणखीनच दुखायला लागलं। अरे थांबा थांबा, मग एक डोक्यावरची गोळी घेतो मेडिकल मधून पडदेशी। नाही नाही, गोळी बिळी काही नग, चला आपण जाऊया, दुसरीकडे जाऊया, चला। बरं ठीक आहे, चल। त्या बिंदू चौकात एक चांगला दवाखाना आहे, तिकडे जाऊया। हा, बिंदू चौकात? ठीक आहे, जाऊया। तुम्ही डोळे मिटून पडून राहा, मी दवाखाना आला की उठवतो, जाऊया लगेच। हा, चालेल चालेल। डॉक्टर, काय झालंय हो? सांगा ना प्लीज। तुम्ही म्हणालात की काही सिरियस आहे म्हणून। नाही नाही आई, बाबा तुम्ही काही काळजी करू नका। मला वाटतं स्ट्रेसमुळे चक्कर आली असेल। मला काही नाही झालंय। आता स्ट्रेस घेऊन चालणार नाही।
औषधं नीट वेळेवर घ्यायची. मी जे काही औषधं लिहून देते ते नियमित घ्यायची. आणि खाणं पिणं वेळेवर झालं पाहिजे. हं? नाही नाही डॉक्टर, म्हणजे आम्ही तिची काळजी घेऊच, पण तिला झालंय काय हो एवढं? स्ट्रेसमुळेच चक्कर आली ना? नाही. मग सर, त्या गाडीमध्ये भुवनेश्वरी मॅडम होत्या का? मलाही तसंच वाटतंय. सर, त्या अक्षराला भेटायला आल्या असतील का? आल्या असतील, पण आपण इथून लवकर निघालेलं बरं. बसा तुम्ही, हो बसा. हो सर. मग मग काय डॉक्टर? डॉक्टर, काय झालंय अक्षराला? प्लीज सांगा ना. यांची जास्त काळजी घ्यायला हवी आहे. त्याआधी तर मिठाई घेऊन या. मिठाई? मिठाई? काय? हो, कारण आता गोड बातमी आहे. अभिनंदन, तुम्ही दोघे आजी आजोबा होताय. आई साहेब चला कुठं? चला की बिंदू दवाखाना आला, चला. नाही नग. अहो तुम्ही मला ना हो, ह्यो दवाखाना चांगला आहे, चला की जाऊया. हा पण आता नग जायला. असं काय करताय? अहो आलोय तर डॉक्टरला दाखवूयात, चला. वाढायला नको बरं. अहो इच्छा नाही आता, राहू दे. अहो अंगावर काढायला नको. ऐका, इथं आलोय तर बीपी तर तपासून घेऊया, एखादी गोळी घेऊया. रात्रीच वाढल्यावर काय करणार सांगा बरोबर. अहो आता कशाला जायचं? आमचं डोसकं बी दुखत नाही. हे असंच करताय तुम्ही, प्रत्येक वेळी अंगावर काढताय म्हणताना वाढलंय. चला. आधिपती, तुम्हाला असं वाटत असेल काय मी असं बारक्या पोरावानी वागतोय, पण काय आहे, मगाशी आमचं डोसकं दुखत होतं म्हणून म्हणत होतो दवाखान्यात जाऊया. पण आता डोसकं बी दुखत नाही तर कशाला उगा त्या दवाखान्याची पायरी चढायची. घरी जाऊन पडतो, थोडा वेळ आराम करतो, बरं वाटेल मला. आता नक्की कमी आलं का? हा नक्की नक्की नक्की. चला चला. मी आहे खरंच? हो, आता फार घाई करायची नाही. घाईघाईनं काही करायचं नाही. सावकाश करायचं. जड काही उचलायचं नाही. मुख्यतः फार काळजी घ्यावी लागेल. हो हो हो. म्हणजे काय आहो, आम्ही काळजी घेऊच ना तिची. खरंच आम्ही आजी आजोबा होणार आहोत का? हो हो. अच्छा, म्हणून हिला चक्कर येत होती. मला ना टेन्शन मध्ये लक्षातच नाही आलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.